नमस्ते मैत्रिणींनो, किचन स्टोरी मराठी रेसिपीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। सर्वांना शुभ सकाळ। हे बघा, आज मस्त अशी आपल्याला हिरव्या मिरचीची गवार करायची आहे। छान मस्त कवळी गवार आपण आणलेली आहे बाजारातून। गवार निवडायची आहे अजून आपल्याला। आता आपण देणार आहे गवार निवडायला। तोपर्यंत घेणार आहे आपण कणिक मळून। हे बघा, छान कवळी गवार आहे, गावरान गवार। घेणार आहे आपण कणिक मळून घेणार आहे। तोपर्यंत आपली गवार निवडून होणार आहे तिकडं। मस्त असं कणिक थोडंसं लवकर आपण भिजवून ठेवलं ना, मग आपल्या चपात्या पण छान होतात, मऊ होतात एकदम चांगल्या। त्यासाठी आता घ्यायचं आहे कणिक छान भिजवून। सकाळची डब्याची खूप गडबड असते, 9ला डबा द्यावा लागतो, त्याच्यामुळे पटापटा डबे आपले जर बनवून झाले ना, मग बाकीचं पाठीमागचं काम मग होतं निवांत बाकीचं सगळं। कणिक आपण घेतलेला आहे चाळून छान। आता टाकून घ्यायचं आहे आपल्याला 1 चमचा मीठ टाकून मस्त असं ही कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे। चपाती भाजी लागते दररोजची। बघा, कणिक छान असा गोळा मस्त मऊ लुसलुशीत मळून ठेवलेला आहे मी आता आपली भाजीची तयारी होईपर्यंत आपलं कणिक छान भिजल। आता आपण गवारीसाठी घेतलेला 1 टोमॅटो, हिरवी मिरची आणि कांदा। तर हे छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण घेणार आहे गवार भाजून। गवार छान खरपूस भाजल्याने छान लागते। कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो कापून घेतलेला आहे मी। आता चांगली गवार भाजून घेऊया आपण। गवार छान भाजली ना, म्हणजे भाजीला चव पण छान येते आणि त्याच्यावरची आपल्या गावरान गवारीला अशी कूस असते त्याच्यावर, ते आपल्याला खाताना टोचत नाही, त्याच्यामुळे आपल्याला छान गवार भाजून घ्यायची असते। हिरव्या मिरचीची रसाभाजी पण छान होती, सुक्की पण छान होती गवार। आता मध्ये गवार खूप महाग होती, पण आता बरी स्वस्त झालेली आहे। आता 10ला पावशेर झालेली आहे, 10ला 20ला पावशेर। बघा, गवार आपली चांगली छान भाजून घेतलेली आहे मी। आता एका भांड्यात दुसऱ्या गवार काढून घ्यायची आहे आपल्याला। आपण आता घेणार आहे तेल टाकून। लसूण आता आपल्याला थोडासा ओबडधोबड लसूण कुटून घ्यायचा आहे। एक चमचा मोहरी टाकून घेणार आहे मी आता। मोहरी चांगली मस्त तडतडली की लगेच आपल्याला लसूण टाकून द्यायचा आहे, कारण छान लसणाची आणि मोहरीची फोडणी छान बसली ना, तर भाजीला एकदम मस्त चव येते आपल्या। आता टाकून घेऊया हिरवी मिरची, कांदा। कांदा छान मस्त असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला। तोपर्यंत गवार धुवून घेऊया आपण चांगली। भाजून मी गवार धुवून घेणार आहे। कांदा छान परतलेला आपला। बघा, कांदा छान मस्त लाल परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा, हिरवी मिरची, गवार अशी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची। कांदा परतलेला आहे आपला।
तर आपल्याला टमॅटो टाकून पण चांगलं परतायचं आहे. टमॅटो चांगला परतून झालेला आहे आपला. आपल्याला टाकायचं आहे आता 1 चमचा हळद, कारण आपण सुकी गवार बनवणार आहे. बिन शेंगदाण्याची आपल्याला ही गवार बनवायची आहे. अशीच नुसता कांदा, टमॅटो, हिरवी मिरची टाकून बनवली ना गवार खूप छान लागते. शेंगदाण्याचा कूट पण टाकायची गरज पडत नाही. थोडासा रसा बनवायचा असेल तर तुम्ही कूट टाकून असं लपचपीत गवार करू शकता. अशी पण हिरव्या मिरचीची गवार खूप छान लागते खायला. गवार टाकून घेतलेली आहे. गवार छान मस्त परतून घ्यायची आहे आपल्याला. चवीपुरतं टाकायचंय मीठ. आता मीठ टाकून झालेलं आहे. आता आपल्याला गवारीला मस्त असं झाकण ठेवून आपण 5-10 मिनिट वाफायला ठेवणार आहे. हे बघा गवार छान मस्त अशा वाफळलेली आहे आपली, शिजलेली आहे. बिन पाणी टाकता मी अशीच झाकून ठेवली होती. गवार छान आपली मऊ झालेली आहे, खाण्यासाठी तयार झालेली आहे गवार आपली. अजून 5 मिनिट आपण ठेवूया, आणखीन छान मऊ होईल. एकदम गॅस कमी करायचा आणि गवार ठेवून द्यायची. गवार झालेली आहे आपली. आता आपण बनवणार आहे चपात्या. हे बघा मऊ अशा छान कणिक मळून ठेवलं होतं. चपात्या एकदम मऊ छान लुसलुशीत होतात आपल्या. आता आपल्याला घ्यायच्या आहेत पटापट चपात्या लाटून. आणि चपात्या झाल्यावर बनवायचा आहे आपल्याला रस. म्हणजे आज आपल्या जेवणात आहे आंब्याचा रस, चपाती आणि गवारीची सुकी भाजी केलेली आहे. असंच जेवण बनवलेलं आहे मी. तर घेऊ आपण चांगल्या मस्त चपात्या लाटून गरम गरम मस्त. आणि आंब्याचा रस मी आता ह्याच्यात नाही दाखवणार, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. मी रसाचा वेगळा व्हिडिओ टाकणार आहे. आज भाजी चपातीचा एवढाच म्हणलं, नाहीतर खूप मोठा झाला तुम्हीच नाही बघणार. चपात्यापर्यंतच बघशाल, आंब्याच्या रसाला तुम्ही नंतर चला बंद करा. म्हणून दुसरा मी आता आंब्याच्या रसाचा दुसरा व्हिडिओ टाकणार आहे, तो पण बघा जाऊन. बघा कशी मस्त अशी चपाती एकदम लुसलुशीत. कणिक थोडं जास्त वेळ मळून ठेवलं की चपात्या एकदम मस्त होतात आपल्या. मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. झाली भाजी झाली, आता चपात्या घ्यायच्या लाटून पटापट आपल्याला. सकाळची एवढी गडबड होऊन जाती. एकदा सकाळच्या टायमाचे सगळे डब्बे गेले की मग निवांतच असतो मग आपण दिवसभर. आता तुम्हाला या चपात्याचा मी कणिक मळलेला पण आणि चपाती बनवलेला पण व्हिडिओ आलेलाच आहे, तुम्हाला बघू शकता कशा चपात्या मस्त अशा होतात. ज्या मुली वगैरे असतात त्यांना चपात्या बनवा येत नाही सुरुवातीला, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शिकण्यासाठी चांगला आहे. मग हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा.